मित्रांनो, एका डॉक्टरने सांगितले की ऑपरेशन यशस्वी होण्याची 90% खात्री आहे, तर पेशंट खुश होतो. पण जर डॉक्टर म्हणाला यात 10% मृत्यूचा धोका आहे, तर तोच पेशंट घाबरून पळून जातो. फॅक्ट तर तोच आहे, पण सांगण्याची पद्धत बदलली की आपला मेंदू वेगळा निर्णय घेतो. शेअर बाजारातही आपला मेंदू आपल्याला असंच फसवतो. तोट्याला आणि नफ्याला बघायचा आपल्या मेंदूचा चष्मा पूर्णपणे वेगळा आहे. यालाच अर्थशास्त्रामध्ये प्रॉस्पेक्ट थिअरी असं म्हणतात. चला, ही नेमकी मानसिकतेची काय थिअरी आहे डिकोड करूया. नोबेल विजेते डॅनियल यांनी प्रॉस्पेक्ट थिअरी मांडली. मी तुम्हाला ऑफर दिली, नक्की मिळणार 10,000 रुपये घ्या किंवा एक नाणं उडून 20,000 रुपये जिंकण्याची 50% चान्स आहे, रिस्क घ्या. तुम्ही काय निवडाल? 90% लोक नक्की मिळणार 10,000 रुपये निवडतात. कारण जेव्हा नफा समोर दिसतो तेव्हा माणूस अत्यंत भित्रा बनतो, हातात आलेलं सोडू इच्छित नाही. शेअर बाजारातही अगदी तसंच होतं. 500 रुपयांचा नफा दिसला की हा पळून तर जाणार नाही ना, या भीतीने आपण लगेच शेअर्स विकून मोकळे होतो. पण आता गंमत बघा, जर मी तुम्हाला म्हटलं की नक्की 10,000 रुपये दंड भरा किंवा नाणे उडवून 50% चान्सवर 20,000ची रिस्क घ्या, इथे मात्र बहुतांश लोक 20,000ची रिस्क घेतात. कारण तोटा समोर दिसला की माणूस अचानक जुगारी बनतो. शेअर बाजारात तुम्ही घेतलेला शेअर्स पडायला लागला की 5,000चा तोटा घेऊन बाहेर पडत नाही. तुम्ही तो परत वर येईल या आशेवर आणखी शेअर्स विकत घेता आणि 50,000चा खड्डा खणून घेता. प्रॉस्पेक्ट थिअरी सांगते की नफ्यात आपण सुरक्षितता शोधतो आणि तोट्यात आपण रिस्क घेतो. पण मित्रांनो, यशस्वी ट्रेडरचं सिक्रेट याच्याबरोबर उलटं असतं. तो तोट्यात सुरक्षितता शोधतो आणि लगेच बाहेर पडतो, आणि जेव्हा तो नफ्याचा विचार करतो तेव्हा तो रिस्क घेतो आणि आपला नफा वाढू देतो. तुमच्या मानवी स्वभावाच्या आणि भावनांच्या उलटं वागणं हेच ट्रेडिंगमध्ये जिंकण्याचं सूत्र आहे. थोडक्यात सांगायचं तर तोटा झाल्यावर जुगारी बनू नका, नफा दिसल्यावर घाबरू नका. आणि मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.